गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 आणि 4च्या संयुक्त पथकाने एक मोठी कामगिरी बजावली आहे। घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला ताब्यात घेऊन तब्बल 3 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे। आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, घड्याळ आणि मोपेड अशा एकूण 1,90,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पंकज रमेशराव मोहाळे, 40 वर्ष, राहणार रामकृष्ण नगर, दिघोरी, नागपूर हे 27 सप्टेंबर रोजी कामानिमित्त चंद्रपूरला गेले होते। त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्याने शेजारच्या नव्या इमारतीतून गॅलरीत प्रवेश करून बेडरूमचा दरवाजा तोडत सोन्याचे 1,57,000 रुपयाचे दागिने चोरून नेले। वाठोळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता। समांतर तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला पकडले। चौकशीत आरोपीने केवळ हा एकच नव्हे तर वाठोळा पोलीस ठाणे हद्दीत आणखी 2 घरफोड्यांचे गुन्हे कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4च्या पथकाकडून घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास बरेच दिवस झालं आरोपींचा शोध सुरू होता। त्यांना काही गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगानं युनिट 4च्या पथकानं 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्याच्यामध्ये वाटोदा आणि हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये हे गुन्हे झाले होते। ते गुन्हे सध्या उघडकीस आणून अमोल चंद्रशेखर चाफेकर नावाचा हा जो आरोपी आहे, या आरोपीला ताब्यात घेऊन वाटोदा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। या आरोपीनं चोरी केलेला जो मुद्देमाल आहे, त्यानं वापरलेलं वाहन आणि त्याचा मोबाईल आणि सोन्या चांदीचे दागिने असा मिळून जवळजवळ 1,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आता वाटोदा पोलीस स्टेशन करत आहे।